हाय पद्मा. काय मग झाली का तयारी? हो झाली. कुठल्या कुठल्या शिक्षकांना भेटलात? आम्ही पटना टीचरला भेटलो, मॅडमला भेटलो, शिंदे टीचरांना भेटलो, अजून डोके सरांना भेटलो. अरे वा मस्त. अजून ग्रुपवर टीचरांना भेटलो, SP शिंदे टीचरांना भेटलो, सगळ्यांचं मनोगत घेतलं, खूप छान वाटलं आणि त्यांनी सुद्धा खूप छान अशी तयारी दाखवलेली आहे याची. कार्यक्रमाचा उत्सव खूप छान आहे आणि कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडणार. काय काय मी NA कुलकर्णी टीचरांकडे गेले, AB कुलकर्णी टीचरांकडे गेले आणि मोंडवे सरांकडे गेले. ते काय म्हणाले, त्यांना आपला उत्साह खूप आवडला आणि ते म्हणाले आम्ही कोथरूड मधून आवर्जून तुम्हाला भेटायला येणार आहोत. खूपच छान. आणि मुंबईवरनं प्रीती कुमार टीचर देखील येणार आहे. आणि तिथं काही काही शिक्षक तर आम्हाला भेटल्या क्षणी रडले सुद्धा आणि त्यांना इतकं छान वाटलं, भावूक झाले होते. खूप छान असा अनुभव आलेला आहे. आमच्या टीचरांना भेटून एवढ्या दिवसात आम्ही भेटलोय, खूप आम्हाला आनंद झालाय. जे आता जे विद्यार्थी येणार आहेत, जे नाही का आपला जो कार्यक्रमाला जे सगळे येणार आहेत आपले विद्यार्थी, त्यांना सुद्धा खूप आनंद होणार आहे टीचरांना भेटून. चला मी आता पुढच्या ग्रुपला विचारते त्यांची तयारी. हॅलो, झाली का कार्यक्रमाची तयारी? कार्यक्रम किती तारखेला आहे? किती वाजता जमायचे आपल्याला? बरं. आणि मग तुमची बॅचची वगैरे सगळी तयारी झालेली आहे का? बरं बरं. चला मी आता पुढच्या ग्रुपला विचारते त्यांची तयारी. हॅलो नरेश, हाय. झाली का कार्यक्रमाची तयारी? पैशाचा हिशोब होता, आम्ही तो क्लिअर करत आलेलो आहे. वा, उद्या मी देतो तुम्हाला हिशोब. चालेल. बाकी मग सगळं रेडी आहे तुमचं, काही अडचण येणार नाही आम्हाला. खूप छान. चला मी आता पुढच्या ग्रुपला विचारते. काय काय बोलत हाय कृष्णा. काय करतीस? अरे तुम्ही कुठल्या कार्यक्रमाची तयारी केली हे विचारायला आली. आज आमची तयारी पूर्ण काटेवर आलेली आहे. बरोबर. आणि 22/11/2025 रोजी रात्री म्हणजे पहाटे 7 वाजेपासून आपली तयारी पूर्ण सुरू होईल. आणि एक दिवस आधी आम्ही रात्री 10:30-11 वाजेपर्यंत इथं काम करणार आहे. बरोबर. डेकोरेशन वगैरे जे काय आपले खर्च आहे ते सगळं नियोजन करणं, जेवणाचे काय आपले अरेंजमेंट समजा आम्ही नियोजन करायला लागलो. आणि उद्या सकाळी तू येणार आहे ना? हो मी येणारच आहे. मोमेंटो वगैरे झाले का आपले? पेटे वगैरे सगळं सिलेक्ट झालं का? उत्तम. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून असं वाटायला लागले 22 तारीख कधी उजाडते. अगं पद्मा, पण ते सूत्रसंचालनाचं काय झालं? अगं हो, सूत्रसंचालनाची सगळी तयारी झाली आहे आणि आज दिवसभरात 1-2दा आमचं वाचनही झालंय. त्यामुळं बिनधास्त राहा, निर्धास्त राहा. आपला कार्यक्रम अतिशय उत्तम होणारच. आणि पद्मा, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? सकाळी 9 वाजता आपण शिक्षकांचं औक्षण करून स्वागत करणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्यांना पेटे बांधणार आहोत. त्यानंतर शिक्षकांना आपण स्टेजवर आमंत्रित करणार आहोत. ते स्थानापन्न झाल्याच्या नंतर आपण काय करणार, मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. 9:30 वाजता सूत्रसंचालन सुरू होईल आणि मग शिक्षकांचा मान सन्मान होईल. आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे शिक्षकांचं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि विशेष म्हणजे आपल्यातलेच काही मित्रमैत्रिणी आपापली कला सादर करणार आहेत. जसं की गाणं आहे, नृत्य आहे, गिटार वाजवणार आहेत. एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण मिमिक्री करणार आहे. म्हणजे वैविध्यपूर्ण असा आपला कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना भेटवस्तू देणार आहोत, त्यांना खाऊ वाटप करणार आहोत आणि मग आपण स्टेजच्या खाली आल्यानंतर उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सगळ्या मित्रपरिवारांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण झाल्यानंतर आपण आपल्या शाळेतील हॉलमध्ये जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपलं बालपण 10वीचा वर्ग एक छोटीशी आठवण म्हणून आपण तिथे सगळे एकत्र असणार आहोत. त्यानंतर थोड्या वेळाने खाली येऊ आणि मग संगीत खुर्ची होईल, त्याच्यानंतर डॉजबॉल होईल, असे विविध खेळ असणार आहेत. आणि मग एक छोटीशी प्रेमाची तुम्हाला आठवण म्हणून बक्षीसही दिलं जाईल. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी माहितीये का, डीजे लावणार आहोत आणि मनसोक्त धमाल करणार आहोत. मजा येणार आहे. आपल्या सगळ्यांना यायचं आहे. माझी शाळा खोट खोट बोलायचं नाही, यावंच लागते. कुणीही आपल्या विद्यार्थी मित्रांनी कुठल्याही प्रकारचं कारण अजिबात द्यायचं नाही. त्यामुळे कार्यक्रमाला हजर राहायचे. आपले सगळे विद्यार्थी मित्र अतिशय लांबून लांबून पद्धतीने इथे येणार आहेत आणि सगळेजण इथे आनंद साजरा करणार आहेत. आजी माजी शिक्षक सगळे विद्यार्थी मित्र इथे उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळं खोट बोलायचं नाही. यावंच लागते. दिनांक 22/11/2025 वार शनिवार. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत इथं कार्यक्रम चालू राहणार आहे. माझी शाळा माझी शाळा माझी आठवण.